नमस्कार मंडळी. आणि मला ना 2-4 दिवसापासून एवढा ताप होता ना, तर तोंडाला अशी चव नाही आहे, काय खावंसं पण वाटत नाही. तर म्हटलं चला आता मी हरभरे भाजून खाते. माहिती तुम्हाला हरभरे, हे हरभरे मस्त तव्यावरती भाजून त्याला थोडंसं मीठ पाण्यामध्ये विरघळून ते टाकायचं, खूप छान लागतं बघा. चला तर मी बनवायला. तवा गरम झाला, मी आता हे टाकते तव्यावरती आणि मस्त असे भाजून घ्यायचे एकसारखे. तुम्हाला सर्दी असेल ना, तोंडाला चव नसेल, तर हे हरभरे असे नक्की तुम्ही ट्राय करा, भाजून खा. तुमच्या तोंडाला नक्कीच चव येईल. आणि सर्दी असेल ना, घशामध्ये कफ झाला असेल, तोही सुकतं हरभऱ्याने. चला तर मग हे भाजून घेते. एका वाटीमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, अर्धा चमच मीठ घेत आणि याच्यात थोडंसं पाणी घालून विरघळून घ्यायचं आहे मीठ आपल्याला. 2 चमचे खाऊन तोंड असं कडू कडू झालेलं आहे, तोंडाला काही चवच नाही, काय खाल्लं तरी पण चव लागत नाही आहे. म्हणून मी जरा व्हिडिओ रेसिपीजचे टाकत नाही आहे. तर मी बरी झाली ना फ्रेंड्स, तर नक्कीच मी रेसिपीचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आता मी हरभरे भाजते आणि गॅसवरतीच भाजायचे, तेव्हा खरपूस खमंग लागतात हे चणे. गावठी हरभरे, चणे पण बोलतात त्याला, मुंबईमध्ये तर चणेच बोलतात. पाहू शकता इथे हरभरे आपले भाजलेले आहेत, मस्त खरपूस खमंग सुगंध सुटलेला आहे. आता मी याच्यावर मिठाचं पाणी घालणार आहे. मीठ जरा जास्तच घालायचं आणि असं एकसारखं भाजून घ्यायचं. खूप छान लागतात ते हरभरे असे खायला, अगदी वाळूमध्ये भाजतात ना तसे. ते अजून थोडा वेळ भाजून घेऊया. तरी ते मस्त हरभरे भाजलेले आहेत. मी गॅस बंद करते आणि हे वाटीमध्ये काढून. चला तर मग या हरभरे खायला मस्त, आणि तोंडाला पण खूप छान टेस्ट येईल. हे बघा कुरकुरीत असे हरभरे, नक्की तुम्ही पण खाऊन बघा. तुम्हाला खाऊन दाखवते चला. चला हे बघा, कुंदन आणि वैष्णव पण बसलेली येते, त्यांना पण ताप होता. तर म्हटले चला मम्मी आपण ना घरी हरभरे भाजून खाऊया. तर हे बघा, मस्त मस्त मम्मी, एवढे खमंग लागतात ना, टेस्टी. तोंडाला पण छान चव येते. तर तुम्ही नक्की ट्राय करा असे हरभरे. मस्त मम्मी. बाय.